नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. गणेश उत्सव कार्यक्रमामध्ये देणगी समारंभाप्रसंगी सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचाच अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर याचं निवेदन कसं करावं. एक सुरुवात स्वागत आणि माहोल निर्मिती सूत्रसंचालकाने असे करावे. सुरुवातीला मंद स्मित ठेवून भक्तिमय वातावरणामध्ये निवेदकाने या प्रसंगी बोलावं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज आपल्या श्री गणेश मंडळाच्या या पावन मंगलमय प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या गणरायाला देणगी अर्पण करण्यासाठी येथे उपस्थिती अर्थात हजेरी लावली आहे. त्यांच्या उदारतेबद्दल आपण सारे गणेश भक्त मनपूर्वक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. दोन देणगीदारांचा सन्मान सूत्रसंचालकानं जाहीर करताना त्यांचं नाव, क्षेत्र व कार्य यांचा छोटेखानी परिचय द्या. उदाहरणार्थ सर्वप्रथम मी आमंत्रित करतो शिक्षण क्षेत्रातले मान्यवर श्री अमुक तमुक सरांना, म्हणजे अर्थात त्या ठिकाणी जे असतील त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन आपल्या मंडळाला 5,000 रुपयांची देणगी अर्पण करत आहे. सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत या ठिकाणी करावं. नाव घेताना उत्साही स्वर सूत्रसंचालकांनी वापरावा. शक्य असल्यास देणगीदारांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा उचित सन्मान मंडळाच्या वतीने होतोय. तीन प्रत्येक देणगीदारानंतर प्रत्येकाच्या योगदानाबद्दल छोटासा गौरवोद्गार सूत्रसंचालकाने त्याच्या निवेदनामध्ये काढावा. गणेश उत्सव हा केवळ उत्सव नाही तर समाजबंधन दृढ करणारा सोहळा आहे. श्री टिंबटिंब यांच्या देणगीमुळे आपल्या उपक्रमाला निश्चितपणानं बळ आणि दिशा प्रेरणा मिळणार आहे. चार समाज भावना अधोरेखित करणं. देणगी ही केवळ पैशापुरती नाही तर समाजकार्यासाठी आहे, हे अधोरेखित करा. ही देणगी म्हणजे केवळ रक्कम नाही तर समाजासाठी असलेला अत्यंत महत्वाचा विश्वास आहे. आपण सारे मिळून हा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करूया. शेवटी समारोपाच्या शेवटी सर्व मान्यवरांचा आणि उपस्थितांचा आभार मानून आपल्या भक्तिमय स्वरात कार्यक्रम संपला. आज आपल्या गणेश उत्सवात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या गणरायाला समर्पित भावनेतून देणगी दिलेली आहे. त्यांच्या या उदारतेमुळे आपल्या श्री गणेश मंडळांचा हा उपक्रम निश्चितपणाने यशस्वी होईल याची मला खात्री आहे. चला तर मग सारेजण एकत्र घोषणा देऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मग अशा वेळेस गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात देणगी देत असताना सूत्रसंचालकानं त्याच्या आवाजात भक्तिभाव आणि बोलताना उत्साह असावा. प्रत्येक देणगीदाराला सन्मान द्यायला हवा. लांबलचक भाषण सूत्रसंचालकानं टाळावा. छोटे व उत्साही वाक्य त्या ठिकाणी वापरावे. प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया असं म्हणत तुमच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना देखील सूत्रसंचालकांनी सहभागी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हे होतं मित्रांनो गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या प्रसंगी सूत्रसंचालन कसं करावं हा अत्यंत मार्मिक व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.